नमस्कार, स्वागत आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या थकीत भत्त्याचा मार्ग मोकळा. 15व्या वित्त आयोगातून 23 महिन्याचे मानधन मिळणार. कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून जनजागृती, सर्वेक्षण आणि आरोग्य विभागाची महत्त्वाची कामे करणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या थकीत मानधनाचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे या ठिकाणी दिसू लागलेली आहेत. प्रति महिना 1,000 रुपयांप्रमाणे 23 महिन्याचे थकीत मानधन 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून देण्यात यावे, असे देखील स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. जिल्ह्यातील सुमारे 6,500 अंगणवाडी सेविकांचे हे मानधन दीर्घ काळापासून प्रलंबित होते. कोरोना काळात अत्यावश्यक सेवा बजावत असतानाही मानधन न मिळाल्याने सेविकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता आणि याच पार्श्वभूमीवर मध्यंतरी तालुकानिहाय आंदोलने झाली होती. तसेच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनने 8 दिवसात मानधन न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला होता. याच संदर्भात संघटनेच्या वतीने सुरेखा तळेकर, संगीता ठाकूर, अलका राऊत, नंदकिशोर गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांना निवेदन सादर केले होते. त्याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी थकीत मानधन अदा करण्याबाबत ठोस निर्णय या ठिकाणी घेतला आहे आणि याच निर्णयानुसार नगरपालिका क्षेत्रातील अंगणवाडी सेविकांना संबंधित नगरपालिकेच्या तर ग्रामीण भागातील सेविकांना ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून थकीत रक्कम देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर गायकवाड यांनी या ठिकाणी दिली. दरम्यानच यापूर्वी केवळ एका महिन्याचा भत्ता जो आहे तो सेविकांना देण्यात आला होता. त्यानंतर ही जी प्रक्रिया आहे ती ठप्प झाली होती. बघा, एकूणच जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या थकीत भत्त्याचा आता मार्ग मोकळा झालेला आहे. या 15व्या वित्त आयोगातून 23 महिन्याचे मानधन देणार आहेत. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.